नमस्कार, मी माधव आचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. तर शेतकरी मित्रांनो, आज आम्ही जिल्हा बुलढाणा, तालुका मेहकर, गाव विसवी, माधवराव विश्वनाथ शेवाळे यांच्या चियाच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर त्यांना आपण आनंदा गोटे यांच्या माध्यमातून त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहेत, तर त्यांना 1 किलो चिया या पिकावर मल्टीप्लायर त्यांनी दिलं. तर त्यांना मल्टीप्लायर वापरून काय रिझल्ट आलेत, तर आपण त्यांच्याच आज मुखामधून सगळ्या गोष्टी ऐकून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, तुमची जे चिया पीक आहे ते किती वर्ष झालं तुम्ही लावता? मी मागच्या वर्षीपासून करतो. मागच्या वर्षीपासून पेरता. तर मागच्या वर्षी आणि या वर्षी मल्टीप्लायर वापरलं आणि मागच्या वर्षी वापरलं नव्हतं, तर या वर्षी तुम्हाला याच्यामध्ये काय बदल वाटायचे? मागच्या वर्षीपेक्षा बी या वर्षी म्हणजे इथे मल्टीप्लायर वापरल्यापासून मला भरपूर रिझल्ट चांगले वाटले. बरोबर. मागच्या वर्षी असा चिया नव्हता. असा चिया नव्हता. तर याच्यामध्ये म्हणजे बदल वाटायला म्हणजे नेमकं काय वाटायला? बदल वाटायला म्हणजे काय, याची ओंबी आहे ते ओंबी भरपूर लांब आहे झालेली, फुटवे भरपूर फुटलेले, उंची बी खूप वाढलेली आहे. अच्छा, उंची आणि सरासरी हिरवागार आहे, पूर्ण एकदम एक लेवल झालेलं आहे. बरोबर. पानाचा आकार सुद्धा चांगला पानाचा आकार आणि हरितद्रव्याचं प्रमाण तुम्हाला भरपूर पाहायला भेटायले. तर प्लॉट थोडं दाखवून घ्या प्लॉट मध्ये. तर अशा प्रकारे प्लॉट यांनी मल्टीप्लायरच्या माध्यमातून डेव्हलप केलेला आहे. तर त्यांनी यावर्षी आणि जमीन सुद्धा शेतकरी मित्रांनो फार काही भारी नाही, तर या जमिनीमध्ये अक्षरशः सगळे गोटे आहेत. म्हणजे टोटल जमीन एक खडकाळ मुरमाळ जमीन आहे. त्या मुरमाळ जमिनीमध्ये त्या शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे, तर त्यांची सरासरी याच्यामध्ये किती उत्पन्न होत गेल्या वर्षी तुम्हाला? 3 क्विंटलचं उत्पन्न. 3 क्विंटल. आम्हाला 5ची अपेक्षा आहे आपल्याला. या पोझिशनचं तुम्हाला 5ची अपेक्षा आहे. 5ची अपेक्षा आहे. मल्टीप्लायर वापरल्यामुळे असं वाटतं की 5 भरलीच पाहिजे. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो बघा, रान पण साधं आहे आणि या टेक्निकमुळं या पिकामध्ये ह्युम्युनिटी पॉवर आणि या पिकाची जी क्वालिटी आहे एक बढिया प्रकारची दिसायली आहे. आणि प्रत्येक शेतकरी इथं चिया लावणार आहे. या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी चिया लावतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारू, का तुमचं नाव सांगा. आणि तुम्ही जे बाकीचे प्लॉट पाहता किंवा तुमचे पण प्लॉट असतील, तुमच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटायला? काय वाटायले? चांगली वाटली. म्हणजे फुटवेची संख्या आणि जराशी बोंबे जास्त वाटायला आता. बोंबे जास्त वाटायला. हे शिक्षक आहेत, काय नाव बोलले आपलं? राजू शेवाळ. राजू शेवाळ. सरजी, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेमकं जे तुमचे दादा चिया पीक हे भरपूर प्रमाणामध्ये लावलेले दिसायले आम्ही पाहत आलो. या प्लॉटमध्ये आणि तुम्ही जे बाकीचे तुमचा सुद्धा प्लॉट असत, म्हणजे यांच्या वापरण्यामध्ये काही बदल वाटायला का? हो, याच्यामध्ये बदल असा वाटायला की याच्यामध्ये हिरवटपणा जास्त आहे. म्हणजे पिवळटपणा आहे काही लोकांमध्ये. याच्यामध्ये वाढ पण खूप झालेली आहे. अच्छा. आणि याच्या ओंब्यामध्ये जे असते का नाही, एका झाडाला 2 ते 3 ओंबे असतात. तर याच्यामध्ये कमीत कमी 7 ओंब्या किंवा 5 ओंब्याच्या पर्यंत आहे. म्हणजे याच्यामध्ये फुटवा जास्त झालाय. पाण्याची संख्या, पानं पण हिरवगार आहेत आणि उंचीमध्ये बी हाईट मध्ये पण खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये हा प्लॉट यांना नक्कीच आता यावर्षी असं वाटते 5 ते 6 क्विंटल एकरी होणार. बरोबर. छान वाटायला. तर सरासरी 5 ते 6 एकरी म्हणल्यानं याचं काय राहते, म्हणजे क्विंटली प्राइस 20,000 ते 25,000. 6 म्हणजे 80, एक म्हणजे 1 लाख. 1 लाख रुपये. तर जमीन एवढी खडकाळ आहे आणि 3 महिन्याच्या पिकामध्ये जर मल्टीप्लायर टेक्निक वापरून जर शेतकरी 1 लाख रुपये कमवत असेल, तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे, तर मल्टीप्लायर टेक्निक तुम्ही वापरा. पहिल्या वर्षी तुमचा रासायनिक खतावरला 20% खर्च कमी करा आणि तुम्हाला 30% उत्पन्न या टेक्निकमुळं वाढून घ्या. आणि कुठल्याही जमिनीची जी उपजाऊ क्षमता रासायनिक आणि केमिकल्सनं कमी झालेली आहे, ती या टेक्निकमुळं त्या जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते, पिकाला ह्युम्युनिटी पॉवर चांगला येतो आणि पीक फळ फुल धारण्यामध्ये एक भरघोस त्याच्यामध्ये ग्रोथ करते. अशा स्वरूपाचं मल्टीप्लायर टेक्निक प्रत्येक शेतकऱ्यानं वापरा आणि त्यांच्यापासून उत्पन्नामध्ये भरभराटी साधा. नमस्कार.